तर संघामुळेच भाजपला अच्छे दिन असं मोहन भागवत यांनी म्हटलंय। त्यामुळे संघाचा सरसंघचालक हा हिंदू असेल, मग तो एससी किंवा एसटीचा देखील असू शकतो असं देखील भागवत म्हणाले। तर सलमान खानचा आरएसएसच्या व्यासपीठावरती स्वागत आहे आणि यापुढे मुस्लिमांना सुद्धा खुलं आमंत्रण आहे का असा सवाल यावरती संजय राऊत यांनी विचारलाय। भाजप सत्तेमध्ये आल्यामुळे संघाचे चांगले दिवस सुरू झालेत का असा सवाल करताच याच्या उलट असल्याचं मोहन भागवत म्हणाले। संघामुळे भाजपला अच्छे दिन आले असून आमच्या मेहनतीमुळे चांगले दिवस सुरू झाल्याचं मोहन भागवत म्हणाले। यावेळी सरसंघचालक हा हिंदू असेल, मग तो एससी किंवा एसटीचा पण असू शकेल असं मोहन भागवत म्हणाले। भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए, ऐसा नहीं है, उल्टा है। कल मैंने बताया था, हम एक विचार और नीति लेकर चलते हैं। जैसे जैसे हमारी शक्ति बढ़ती है हम उसका प्रतिपादन करते हैं, प्रचार करते हैं, लोग उसको मानने लगते हैं। अब लोगों में अगर वो नीति स्वीकार हो गई तो चुनावी राजनीति में जो उस नीति का पुरस्कार करते हैं उनको अपने आप लाभ होता है। वरळी डोम मध्ये संघाची 100 वर्ष या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केलंय। सरसंघ चालक कौन बने, तो कोई ब्राह्मण संघ का सरसंघ चालक नहीं बन सकता, कोई क्षत्रिय वैश्य शूद्र नहीं बन सकता, जो हिंदू है वही बनेगा। सरसंघ चालक वो एससी एसटी है तो भी बन सकता है और कुछ है तो भी बन सकता है। मैं यहां रहूं ये मेरी इच्छा नहीं है, कार्यकर्ता की रहती नहीं है। मैं यहां न रहूं ये भी मेरा ऑप्शन नहीं है, संघ का ऑप्शन है। तो संघ जब कहेगा तब दायित्व से निवृत्ति, कार्य से निवृत्ति नहीं। तर सलमान खानचा आरएसएसच्या कार्यक्रमात स्वागत होत आहे, यापुढेही मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का असा खोचक सवाल राऊतांनी केलाय। सलमान खान जी क्या पहनते हैं, कॉलेज विद्यार्थी वैसा पहनते हैं, और फैशन उत्पन्न करने वाले लोग होते हैं वो समाज के विश्वास पात्र, श्रेष्ठ, कीर्तिमान ऐसे लोग होते हैं जिनको अपनी भाषा में कहते हैं महाजन या श्रेष्ठ। हे सलमान खानचं स्वागत होतं, एक फार मोठा बॉलिवूड स्टार गर्दी जमवायला, की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे, हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं। सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का? सलमान खान आला म्हणून काय बिघडलंय? संघाचा कार्यक्रम आहे तो, आणि सलमान खान आला म्हणून तो जाती विष पेरण्याचं काम कशाला करता? तिथं हिंदू मुस्लिम हा द्वेष केला जात नाही। अनेक मुस्लिम स्वयंसेवक जे राष्ट्रप्रथम आणि राष्ट्रभक्ती घेऊन येतात, त्या प्रत्येकाचं संघाच्या व्यासपीठावर स्वागत केलेलं आहे। संघाच्या कार्यक्रमात सलमान खानसह अनन्या पांडे, रवीना टंडन, विकी कौशल, अक्षय कुमार, करण जोहर यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती।